तर कोणाकोणाला असे नाचणीचे लड्डू आवडतात, अगदी गुळातले पाक न बनवता किंवा साखर न वापरता आपण हे गुळातले लाडू बनवलेले आहेत. ते सुद्धा अगदी स्वीट असे आणि स्वादिष्ट असे झालेले आहेत, पौष्टिक असे झालेले आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी शेवटपर्यंत पहा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला पूर्ण रेसिपी पाहून घेऊया. हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज बनवणार आहोत आपण खास असे नाचणीचे लड्डू, अगदी साजूक तुपामध्ये. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण पहा. तर खूप छान छान रेसिपी आपली असतात आणि आपलं चॅनेल नवीनच आहे, त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून मला छान छान रेसिपी बनवायला उत्सुकता येईल. तर आपण चला सुरुवात करूया. काय साहित्य कसं प्रमाण आहे आणि हे लाडू आपल्याला भरपूर असं प्रमाणात उपयुक्त पडतात. आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपले सांधेदुखी त्रास होतो किंवा BP शुगरसाठी सुद्धा हे उपयोग पडतात. तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे त्रास असतात शारीरिक. तर हे त्रास आपले हे नाचणीचे लड्डू आपले पूर्ण करतं, कारण ह्याच्यामध्ये आहे भरपूर असं कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फायबर असं भरपूर प्रमाणाचे त्यात उपयुक्त असे हे नाचणी आहे. तर त्यासाठी चला आपण साहित्य काय घेतले, प्रमाण कसं आहे ते पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया आणि असे मस्त लाडू बनवून घेऊया. तर इथे आपण नाचणी मोड आलेली घेतलेली आहे. तर 2 दिवस छान असे मोडा येऊन दिलेले आहेत आणि सुकून घेतलेले आहेत आणि छान अशी सुकलेली आहे. आणि आता आपण ही नाचणीचं आपण पीठ इथे बनवलेलं आहे. तुम्ही दळून पण घेऊ शकता किंवा मिक्सरलाही बारीक करू शकता. तर हे छान असं पीठ आपलं बनवून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट्स हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. मी ते वापरलेलं आहे बदाम, पंपकिन सीड्स, कॅरळ सीड्स आणि तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही इथे वापरू शकता, कारण पण जास्त वापरायचं नाही आहे. प्रमाण आधी आहे त्यालासुद्धा, जसं 1 किलोला किती वापरायचं ते प्रमाण, सर्व प्रमाण आहे आपल्या रेसिपीमध्ये. त्यानंतर आपण आता कात्रज, इथे कात्रजचं तूप वापरलेलं आहे. कात्रजचं तूप 650 रुपये किती 1100 रुपये किलो आहे. तर मी 650 रुपयाचं हे अर्धा किलो तूप आणलेलं आहे. तर आता तुपामध्ये आपण पूर्ण हे जे नाचणीचं जे पीठ आहे ते पूर्ण आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. अगदी पाऊण तास जातो हे पीठ भाजण्यासाठी. तर छान असं बारीक गॅसवरती हे पाऊण तासभर हे स्लो ह्याच्यावरती, मिडियमवरती छान असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर गूळ खिसून घेतलेला आहे आणि तो आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, कारण आपण आता गॅस बंद केलेला आहे. आणि त्यानंतर हा गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स भाजले होते, जे फ्राय केले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे, कारण आता हे आपण सर्व मिक्स करून मिक्सरला लावून घेणार आहोत. तर हे सगळं आता आपण थोडं थोडं करून छान असं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आपण थोडंसं घेऊन मिक्सरला असं वाटण करून घेतलेलं आहे. त्यामुळे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये हे बाजूला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व ते मिक्सरला वाटण करून इथे घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे वेलची पूड आहे, त्यानंतर जायफळ पूड आहे आणि खसखस आहे, हे सुद्धा मी परतून घेतलेलं आहे खसखरा छान असं तुपावरती. त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने. त्यानंतर अजून तूप त्याच्यामध्ये अर्धा पावशर असं हे तूप परत अजून घालायचं आहे, कारण तुपाशिवाय हे लाडू बनतच नाहीत. त्यामुळे तूप भरपूर घालायचं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण सगळं तूप त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा आपल्या हाताला येईल तसा तो बांधून घ्यायचा. त्यानंतर मी थोडेसे मगजबी घेतलेत बाजूला आणि एक मगजबी लावून आपण छान असा लाडू वळून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता किती तूप घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अगदी तूप पूर्ण दिसत आहे. तर अशा प्रकारेच तुम्ही लाडू लगेच बनवू शकता, कारण तुपाचा जास्त वापर आहे आणि त्यामुळे ते मुरल्यानंतर अतिशय उत्कृष्ट पौष्टिक असे बनतात. आणि ह्या लाडवामध्ये भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर असं प्रमाणात असतं आणि स्वादिष्ट तर अमेझिंग असतात. आणि सांधेदुखीवरती किंवा आपल्याला जे काही शारीरिक त्रास असेल, सांधेदुखी, संधिवात, कंबरदुखी, ह्यासाठी हे लाडू
अतिशय उपयुक्त असे असतात. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून अशाच पहा. नवीन चॅनलला recipe नवीन पाहण्यासाठी प्लीज राणी किचन डिशला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा, कमेंट्स करा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच. तर मस्त खा, स्वस्त राहा, राणी किचन डिशच्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू सो मच. बाय.